तर हाय मित्रांनो, मिर्झान फोर्ट एंट्री करतोच इकडे हे विहिरी सारखं आहे, स्टेप्स आहेत. तर अनोख्या अशा याना केव्सला भेट दिल्यानंतर आम्ही लोक निघालो गोकर्णाच्या दिशेने. आणि गोकर्णाच्या दिशेने निघतानाच आम्हाला कळालं की रस्त्यात पडतं मिर्झान फोर्ट. तर हाय मित्रांनो, मिर्झान फोर्ट आता आपण एंटर करतो. मित्रांनो, हा मिर्झान फोर्ट आहे जो की कारवार डिस्ट्रिक्टमध्ये पडतो आणि चिन्न भैरव देवी यांनी 16th सेंचुरीमध्ये ह्याला बांधलेलं आणि 54 इयर्स त्यांनी रूल केलेलं आहे इकडे. हा फोर्ट अजूनपर्यंत तरी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि इकडच्या गव्हर्नमेंटने हा चांगल्या प्रकारे जपलाय, हे मेन महत्त्वाचं आहे. कारण की आपले फोर्ट तर तुम्हाला माहिती आहे कोणत्या कंडिशनमध्ये आपल्या गव्हर्नमेंटने ठेवलेत. तर गोकर्णाला येत असेल तर ह्या फोर्टला व्हिजिट द्या. इथे पण छान असे तुम्हाला एस्थेटिक फोटोज वगैरे काढायला भेटतील. सो चला आता थोडा एक्सप्लोर करूया. त्याची एंट्री अशी खालून अशी होती आणि इथून स्टेप्स आहेत आणि हे बुरुज आहेत आणि हे वॉच टॉवर असेल आय थिंक. एंट्री करताच इकडे हे विहिरी सारखं आहे, स्टेप्स आहेत. ते काही इन्फॉर्मेशन लिहिली नाही की हे एक्झॅक्टली काय आहे, बट हे बघून असं भुयारी मार्ग आहे. काय नाही काहीतरी असेल, कारण की स्टेप्स अजून खूप खाली जात आहेत. बट इकडे लॉक असल्या कारणाने आपल्याला खाली जाता येणार नाही. पुढे एक विहीर आहे, ती बघूयात. ही विहीर आहे, खोल आहे रे, दिसत नाही एवढी खोल आहे. याचा एंड कुठे हेच दिसत नाही, एवढी खोल आहे ही विहीर. मस्त फोर्ट आहे. थोडा फिरूया आता. हे काहीतरी असं स्टेज सारखं वाटतं ना, जिथे कोणतरी बसत असेल, असं राणी असेल. हा ऍक्च्युली तसंच वाटतं. राणी नाचायची बोलली की असायची बोलली? चुकीचं बोलली. छाटा पडेगा ना, छाटा. तिकडे दरबार आहे, तिकडे तो सिंहासन तिकडे बसत असेल आणि मागून असे पंखा मारत आणि तिथून असे चढत असतील. ते कापसाचे पंखे असतात ना. इथे इन्फॉर्मेशन काय लिहिली नाही मित्रांनो, म्हणून तुम्हाला काय सांगू नाही शकत. आम्हालाच नाही माहिती. हा ना, मी असेच बघायला आलोय. थोडासा भाग ह्या फोर्टचा पडलेला आहे इकडे. मित्रांनो 5:30ला हा फोर्ट क्लोज होतो. सो तुम्ही त्याप्रमाणे या. आता आम्ही लोक थोडे फोटो काढतो आणि निघतो इकडून. तर मिर्झान फोर्ट झाल्यानंतर आम्हा लोकांना व्हिजिट करायचं होतं गोकर्णामधील युनिक बीच, जे वरून पाहताना ओमच्या शिपचं दिसतं आणि ते ह्याचं बीचचं होतं वेगळेपण. आणि हेच वेगळेपण पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो ओम बीचला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो ओम बीचला आणि इकडची खासियत तुम्हाला दाखवतो की ह्या बीचचा आहे ना, शेप पूर्ण ओमचा आहे बघा. असं तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही, आपल्याकडे ड्रोन नाही, बट तुम्हाला मॅपचा मी शेप दाखवतो मॅपवरून. तर मित्रांनो, ह्या व्लॉगमधील मिर्झान फोर्ट आणि ओम बीच हे 2 स्पॉट आपले गोकर्णामधले झालेले. तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला लोकांना बघायला भेटणार आहे मुर्डेश्वर टेम्पल. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर हा आहे आमच्या गोकर्णा ट्रिपचा डे. तर मित्रांनो, आता व्ह्यू बघा तुम्ही.